फक्त चौकशीचे आदेश जे आहे ते तुकाराम मुंडेंना देऊ नका. पूर्ण त्याचा कार्यभार जो आहे हा तुकाराम मुंडेंच्याकडे सोपवावा. ठीक आहे, आता हे बस झालं, ऐकून घ्या. एक नंबर मिनिट, दोन जी एक मिनिट. पेंटा हे एक मिनिट, ही प्रथा थांबवायला पाहिजे. ही प्रथा थांबवायला पाहिजे. शासनाचे अधिकार आहेत कोणाकडनं कुठची चौकशी करायची. तुम्ही इकडे सर्टिफिकेट द्यायचं काम करू नका, शासनाला ठरवू दे काय करायचंय ते. चला पुढे, पास झालं. प्रश्न क्रमांक 3. हाफकिन कधीच प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये जाणार नाही, कारण आपण प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये गेले की याचे सगळे सिक्रेट ज्या लसीचे आहेत, तुमच्या ज्या सगळ्या रजिस्टर्ड केलेल्या त्याचे इनाम आहेत, हे सगळे लोकांना तुम्हाला द्यावं लागेल. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, ही तपास आपण तुकाराम मुंडे साहेबांना देणार का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की आपण सरकारकडनं जी मदत लागेल ती द्या किंवा बॉन्ड बाहेर पडा. लोक हाफकिनच्या नावाने कोट्यावधी रुपयाचे बॉन्ड देतील, पण हे प्रायव्हेट पार्टनरशिपचे धंदे बंद करा आणि फुल टाइम IAS ऑफिसर त्या तिकडे लावा. आणि हाफकिनची साफसफाईची जबाबदारी, साफसफाई म्हणजे कचरा काढायची नाही, परंतु हाफकिनच्या गैरव्यवहारची साफसफाईची जबाबदारी आपण FDI चे कमिशनर तुकाराम मुंडेंना देणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, जरा वेळापूर्वीच मी आयुक्त मुंडे साहेबांना सांगितलं का साहेब, हे जे हाफकिन महामंडळ आहे ते सुस्थितीत आणायचं असेल तर अनेक लोकांच्या चर्चा आहेत का तुकाराम मुंडे साहेबांना सदरचा चार्ज द्यावा, त्या पद्धतीने चार्ज दिला जाईल. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न यापूर्वी सुद्धा या सभागृहामध्ये खूप वेळा चर्चेला गेला. या हाफकिनचं खाजगीकरण करायचं काम हे जवळपास सरकारने निश्चित केलं होतं, त्यावेळेस सुद्धा आपल्या निदर्शनास ही बाब आली. अध्यक्ष महोदय, खाजगीकरणच्या नावाखाली शासनाची करोडो रुपयाची मालमत्ता, आता तुम्ही म्हणालात की 1 इंच जमीन दिली नाही, नंतर पुन्हा बोलताना म्हणालात की 5 एकर जमीन टाटाला दिली. म्हणजे तुमच्याच बोलण्यात किती विसंगती आहे. 1 इंच दिली नाही म्हणून सांगायची आणि 5 एकर जागा टाटाला दिल्यानंतर कबूल करायचं. अध्यक्ष महोदय, त्रिवेणी लस जी आहे, खरं तर तुम्हा आम्हा सगळ्यांना हाफकिनने वाचवलंय. 2007 मध्ये याच्यामध्ये रिसर्चसाठी, या त्रिवेणी लसीच्या रिसर्चसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बनवण्यासाठी अद्ययावत मशीन घेण्याचा प्रपोजल होता. हे जर देऊन टाकले असते, त्यावेळच्या त्या महेंद्रनी हे आर्थिक निधीची मागणी आपल्याकडे राज्य शासनाकडे नाही म्हणून खाजगी कंपनीकडे ते पाठवलं. इथेच तर चूक झाली. जर हे त्या ठिकाणी पाठवलं गेलं नसतं आणि तुमच्या डिपार्टमेंटनी पैसे दिले असते त्रिवेणी लसीच्या अद्ययावतीकरणासाठी, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरायसाठी, तर आज ही संस्था मोडकळीशिवाय प्रश्नचिन्ह निर्माण झाला नसता. इथेच बेईमानीची खरी रूट जे आहे हे तुमच्या खात्याच्या इथेच बेईमानीचाही दिसते आहे. म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही यासाठी लागणाऱ्या या अद्ययावत यंत्रसामुग्रीसाठी, तंत्रज्ञानासाठी, हे त्रिवेणी लसीच्या बनवण्यासाठी आपण 150 कोटी रुपये लागतात. फक्त ते 150 कोटी रुपये जर आपण दिलेत आणि तुम्ही आम्हाला सांगा इथे हे 1500 कोटीच्या मालमत्ताही सगळी आता हे कवडीमोल भाव आणि पुन्हा अदानी सारखा येईल आणि लुटून जाईल. म्हणून माझा प्रश्न आहे की तुम्ही ते 150 कोटी रुपये या अद्ययावतीकरणासाठी देणार का? आपल्या याच्यासाठी, तंत्रज्ञानासाठी, नवीन त्रिवेणी लस करण्यासाठी. आणि दुसरा प्रश्न की ही संस्था कोणत्याही परिस्थितीत आम्ही याचं खाजगीकरण करणार नाही, हे या ठिकाणी सांगाल का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या संस्थेचं कुठं खाजगीकरण केलं जाणार नाही आणि शासनामार्फतच तिला कशा पद्धतीनं मोठं करता येईल त्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या खूप अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी आता जरा वेळापूर्वीच बोललो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी बोलून आणि तुमच्यासारखे त्याच्यातले काही प्रमुखांना बोलून त्याच्यातून मार्ग काढला जाईल. टाटाच्या संदर्भात जमिनीचा उल्लेख जो केला तो आपण टाटांना विकलेली नाही, ती जमीन ती करारानं त्या ठिकाणी दिलेली आहे. निश्चितच ह्याच्यातून रिसर्च सेंटरसाठी ह्याच्यात निश्चित कुठल्याही प्रकारचा तसा हे होणार नाही. 150 कोटी रुपयाच्या संदर्भातच मुख्यमंत्री महोदयाकडे त्या 150 कोटी त्यावेळेचे होते, आता 150 पेक्षाही जास्त पैसे लागतील म्हणून साहेबांसमोर
बैठक लावून त्या ठिकाणी तो मार्ग काढला जाईल. बोला. अध्यक्ष महोदय, खूप चर्चा झालेली आहे, परंतु वॅक्सिन सारखा अतिशय महत्वाचा आणि हाफकिनचा विषय आहे. माझे बंधू आमदार सागर यांनी प्रश्न विचारला, पण थोडा तो अर्धवट आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की हाफकिन सारखी इन्स्टिट्यूट चालायला पाहिजे, पण त्यातला भ्रष्टाचार आणि फक्त चौकशीचे आदेश जे आहेत ते तुकाराम मुंडेंना देऊ नका. पूर्ण त्याचा कार्यभार जो आहे हा तुकाराम मुंडेंच्याकडे सोपवावा. ठीक आहे, आता हे नंबर बस झालं, ऐकून नंबर घ्या. दोन एक मिनिट, नंबर दोन जी एक मिनिट. पेंटा हे एक मिनिट, ही प्रथा